रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पूजा चालू आहे आईची आणि पाणी इकडे ठेवलेलं आहे. अर्धी पूजा केलेली आहे बघा. इकडची पूजा केली आहे, तिकडची पूजा अजून करायची आहे. फुलं वगैरे मी दिलेत तिला आणून. आणि तिची तब्येत जरा बरी नाहीये, गुडघा दुखायला लागलाय तिचा. बरं आहे का आता तुझा गुडघा? आता बरं आहे. बरं आहे. आज जरा बरा वाटते. रात्री त्या मावशीनं चोळला, तू चोळला सकाळी. त्याची मालिश करायची, कमी होईल. आणि बाकीची कामं, पाहुणे वगैरे येणार आहेत. कलावती आजीला बोलवा. घरात सगळ्या पसारा राडा पडलेला आहे आणि चहा करून ठेवलेला आहे. बाटल्या जरा धुवून ठेवलेता. हा नळ खराब झालाय, काय करायचं? तिकडच्या कामाला आलं की म्हटलं इकडं नळ बसवून घेऊ. कढीपत्ता जरा धुवून ठेवला, कढीपत्ता घेऊन आले होते. आणि आज काय नाश्ता? हा ये रामकृष्ण हरी. बुंदी पण आहे, समोसे आहेत. तर समोसेचा आज सकाळचा नाश्ता आहे. हे घ्या, समोसेचा नाश्ता आणि गरम गरम चहा सगळ्यांना. आंघोळी झाल्या. आता 11-12 वाजता येणार आहेत पाहुणे. हा, आता पुऱ्या मी तळायला बसते, थोड्या पुऱ्या तळून घेते. आज आहे पाहुण्यांचं जेवण आपल्याला. ठीक आहे. कॅटलीत चहा वतते मी. आई तवर पूजा करून घेईल. कढई आणून ठेवलेली आहे. डब्यातलं तेल आहे ना सगळं ह्या कढईत ओतून नेऊ बाहेर. आणि थोडंच तेल आहे, तेल काही जास्त नाही आता. चला चहा वतून देऊया आणि लगेच हातासारखं वरी पण जाऊ. वरी पण काय चाललंय लगेच बघून येऊ. तांब्याचं थोडंसं खराब झालंय, बसत नाही नारळ नीट. आणि इथं बघितलं का 3 अशा मुळ्या बाहेर आल्यात. चला मावशी, चला चहा प्यायला. हे घे कॅटली, जाता येईल घेऊन दोन्ही. हा, मी कारण बाहेर बघते काय चाललंय ती. लाल्याचं जे पिल्लू होतं ते परत आजारी पडले. त्याला घेऊन म्हटलं 10 वाजता दवाखान्यात जा बारक्या दादाला. आणि फुलं खूप छान अशी लागलेली आहेत. मोगऱ्याला फुलं लागलेत, गुलाबाला 4-5 कळ्या लागल्यात. काय चालू आहे? जावा ना वरी नाश्ता दिला. रामकृष्ण हरी मावशे. मंदाई जावा नाश्ता दिलाय. अमृता वरती जा चहा प्यायला. जा, हा जा वरती जा. काय करू त्याला आल्याला जरा बघू अजून. हा, आता मगाशी उलटी झाली थोडी. उलटी होती म्हणजे कशी होती तुम्हाला सांगू का? नुसतं पाणी. हो, त्याला जायचंय 10:30ला दवाखाना उघडते. खुशाल झोपलाय. हा ना. काय त्या मांजरांना होईल आपल्यातल्या, काय कळतच नाही. अहो काय करायचं काय नाही. वाईट पण वाटतं माहितीये का लई. वाटतं तरी रात्री पांढरं मांजर अजिबात त्याच्यापाशी जाऊन दिलं नाही. नाही ते डॉक्टरांनी सांगितलंच होतं ही वासाने एकमेकाला होणार आहे म्हणून. आणि रात्री घेऊन गेला होता दादा, पण ते दवाखाना बंद होता. ना. आता काय म्हटलं 10:30ला ते सांगितलं वाटतं गेटच्या आतूनच. 10:30ला डॉक्टर येतात, तर 11 वाजेपर्यंत ती डॉक्टर येणार. मग त्याला बी दाखवू. काय करायचं आता. ही राणी इकडे बसले. राणीला अजून 4-5 पिल्लं होणार आहेत बघ. आता जास्त दिवस घेतलेत राणीने माहिती आहे. त्यांच्याकडे पिल्ला बिल्ला कोणाकडे जात नाही आता ती. हा, पण तिला तर नाही व्हावं, तिला ते गाभणी आहे की. हा नाही पांढरंग नाही बोल तेव्हा. हा मग चला मावशी चला पुऱ्याला. मग मी नंतर बसल. पीठ वगैरे सगळं मळून ठेवलंय इकडं. बटाटा उकडून ठेवलाय, भात शिजवून ठेवलाय. त्या आता फोडणी टाकणार आहे भाज्या, वरण वगैरे सगळं. हे काय सगळं चिरून ठेवलंय इथं. बटाटा चिरून ठेवलाय मस्त असं. कणिक वगैरे सगळं मळून ठेवलंय. फक्त फराफरा पुऱ्या काढायच्या. ह्याच्यामध्ये चवळी उकडली, वरण चवळीची, आणि चवळी पण उकडायची. वरण काढलं की चवळी उकडायची. चल मी पण जाणार आहे वरती. हा, कसं वाटते गार्डन? कसे वाटते फुलं? वास येते का मोगऱ्यांचा? मस्त, किती भारी फुल लागले. ह्याला पण कळ्या लागल्यात, सोनचाफ्याला पण लागणार आहेत फुलं. चलो मैं भी आ रही हूँ ऊपर. रामकृष्ण हरी. वत्सल आजी काय म्हणतोय? पाय आमच्या वत्सल आजीने पाय मुरगळून घेतलाय आणि मावशीने चोळल्यामुळं जरा बरं वाटते. हा, कसं वाटते? छान वाटते. हा, असं काहीतरी करत राहायचं आपलं. हा, दुखापत करायची नाही म्हणून सांगितले. म्हातारपणाला दुखापत नीट नाही होत. हा, खरं आहे तुमचं, पण नाही करणार मी तसं. आता ते आता करणार नाही, ते तुमच्या पण हातात नाही. चला वरती जाऊया. छकुले रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. कसा? रामकृष्ण हरी. तिचा झाला पांडुरंगा. अगो बाय ग माऊली. चला द्या.
छकुले हो. काय म्हणते? काय बरं आहे बरी आहे? बरं आहे खुश आहे? तुम्ही बरं आहे नाही हा बरी आहे मी. आम्ही पण खुशी आहे तुझी मैत्रीण का दुःखी आहे? बघ बसलो तसं गप उठ 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 की इकडे ये. का बरं दुःखी आहे तू? तसं बसलाय दुःखी आत्मा? लक्ष्मीबाईचा आमच्या दुःखी आत्मा बस तिथं खाली खाटावरती. काय झालंय, तू आंघोळ नाही केली का म्हातारी आजी? हा केली? मग दुःखी काय, तू चहा पिली नाही म्हणून दुःखी आहे का? पी गरम गरम चहा आता पी, हलवू नको तेवढा. अगो बाय गय बाळूमामाच्या नावाचं मोठ्या बाळूमामाचं चांगलं म्हणल्याशिवाय तोंडात आणसाल घालत नाहीत बघा ही लोक. बाळूमामांनी तारलेली लोक आहेत सगळी. होय बालू मामा खरंय, हा लय खरंय बालू मामा. आणि ही सवय लावली बघा आमच्या भामा आजीनी आणि ते शेजारच्या वहिनीनी. ताई म्हणे काय पण असू द्या म्हणे, मामाचं चांगलं म्हणूनच खात जावा तुम्ही म्हणे. प्लेट पण आणा. कुंभार मॅडम काय झालंय? मग का उभारला? चहा घ्या त्या कलावती बसला. होय जाऊ दे, कधीतरी कुणीतरी व्हावं की तुझ्या जागची मालकीन. हा बर आणले मोना आजीनी प्लेट आणले. चला मला जायचंय, घराचे कॉलम उभे व्हायचे आज. तिकडं जायचंय 10:30ला. मग इथलं जरा उरकून घेते आणि तिकडं जाते. हा कशा आहे, खुश आहे का सगळे? आनंदी आहे? चहा पिऊन टाकला म्हातारा आजी तू? दे ग तिला समोसा. समोसा दे ग कलावती. गोड चहा गोडच असतो राणी, चहा गोडच असतो. आई चहा पेशल करते आणि थोडा थोडा चहा करते आई, लय मोठा चहा नाही करत. थोडा असून दे पण पेशल. मग हा काय पाहिजे म्हातारा आजी? मला देते का? मा लगेच देते, घेऊ थोडा. म्हाताऱ्या आजीचा समोसा खाते बरं मी. खा. मग म्हणता आई खा तू म्हाताऱ्या आजी खा. म्हाताऱ्या आजीचे दात पण चांगले आहेत हा, खनाखन आहेत. मग तुझा खाऊ का मी? खाऊ. सगळे खुश आहे ना तुम्ही? सगळे खुश आहे. हा हे बघ खुश आहे. काय करावं. मला खुशी वाटते. बस आई नाही आला तर कसं तर बोटवरी करून. आई नाही दिसलं तर आम्हाला बेकार वाटतं, घाण वाटतं. घाण वाटतंय. आई आला तर खुशी. आई असलं की राम राम म्हणायचं. आनंद होतो आपल्याला. हा छान वाटतं, आनंद वाटते आई. तुम्ही कुठं वरी राहता? खालीच आहे माझ्यापाशी 24 तास. आलो का नाही आपण संगत जोडी? मला संध्याकाळी आशा लागती आईने यावा, आईने यावा. कसं वाटतं? येत जाईल संध्याकाळी. मला जर काम नसेल, कुठं बाहेर जायचं नसेल ना, तर नक्की बसते की पण येऊन मी. किती छान म्हणतो आपण. येते आई देवाचं म्हणती, मग किती खुशी राहते आपल्याला. चला मग आता समोसे पार करा, बोलायचं बंद करा. मी चालले खाली, मला जायचं बाहेर. नाश्ता कर. बर करते. नको एवढा नको मला, थांब थोडासा घेते. सगळ्याचा आनंद वाटेल. सगळ्याचं खायचंय बघा आता. आई माझं थोडं घे आई. हा चला आजी. मला आनंद वाटते. शकुले ए द्या गावाच्या ताजीला. बर दी 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 वाटी ती. माझे पण खावा की. काय करू आता? आता एक आणा वचला आजीचा बी घ्या थोडा. आम्ही तुम्हाला, तुम्ही आम्हाला. नको. हा लय होईल. आहे की तुम्ही पाठीशी? हाय हाय. हाय पाठीमाग आहे आम्ही सगळे. तिचं ऐकली का मावशी काय म्हणली? आम्ही तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला. भरल्यावर वरती आलो आपण आणि आता आपलं हे काम कॉलमचं चालू केलेलं आहे. आज कॉलमचं काम पूर्ण होणार आहे. कालपासून कॉलम उभे करायचं काम चालू आहे. हे असं
आज पूर्ण होणार आहे काम कॉलमचं. आपली ही टाकी आहे, टाकीचं इथं आलेलं आहे झाकण वगैरे. आणि पाऊस आला म्हणून हा माल इकडे वतावा लागला, कारण त्या दिवशी पूर्ण असे कॉलम तयार केलेत आज. आणि ही आहे आपली लिप, इथं आहे आपला जिना. लिपच्या पाठीमागून असं वरती जायला इकडून येणार वरती असं. आणि हे आहे इकडं टाकीचं केलेलं आपण. हे एक कॉलम आहे इकडं. अजून माल थोडा कालवलेला आहे, कारण हे आपल्याला आत्ता भरायचे. आज पूर्ण कॉलमचं काम स्टील बांधायचं होणार आहे. आणि 1-2 दिवसांनी कॉलम भरून घ्यायचेत आपल्याला. आणि परत कॉलम भरून घेतल्याच्या नंतर स्लॅब. ही 2च कामं आपल्याला फटाफट करायचेत. पावसामुळं जरा 2-3 दिवस काम जरा हे गेलं. आज नाही वाटत ते पाऊस येईल, पण आज स्टील बांधायचं कॉलमचं काम पूर्ण होणार आहे. हा एकच कॉलम राहिला आहे स्टील बांधायचं, बाकीचे सगळेच कॉलम बांधून झालेले आहेत. म्हटलं दुपारी सगळं काम उरकलं, म्हटलं चला आज काम आहे चालू आपल्या इकडं बांधकामाचं, मग जाऊन येऊया. तसं रोजचं काम चालू आहे, जसाही वेळ मिळेल तसं आपलं यायचं, सगळं व्यवस्थित बघून जायचं. छान केलं हे सगळं, वरचं प्लेन असं झालेलं आहे. आणि हे पण मटेरियल लगेच आलेलं आहे. ह्याला लगेच मारून घेऊन लगेच आपल्याला कॉलम उभी करायचेत.